शेतकरी व हितचिंतक यांच्या वतीने माननीय उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव व माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आरक्षित व इतर भूखंडावर व संरक्षण भिंती तोडून झालेली अतिक्रमणे त्वरित निष्कासित करून कॅटल शेड व इतर सर्व मोठे शेड व गोडाऊन रिकामे करून शेतकऱ्यांच्या शेतीमाल व फळफळावळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन सादर, अन्यथा आंदोलन करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की आम्ही खालील सह्या करणारे शेतकरी व हितचिंतक नम्रपणे निवेदन सादर करीतो की मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालाचा मोठ्या प्रमाणावर लिलाव होत असतात। त्यासाठी बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध सुविधा सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी नियोजन करून कामकाज पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा तमाम शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे। मात्र दुर्दैवाने बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत। बाजार समितीत असलेली संरक्षण भिंत तोडून गोडाऊन, दुकाने बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली आहेत। कॅटल शेड सारखे शेड भाड्याने देऊन किंवा तेथे अतिक्रमणे होऊन शेतमाल विक्रीसाठी अडथळे आणले गेले आहेत व त्या अडथळ्यांमुळेच दुर्दैवाने मक्याचा लिलाव हा बाजार समितीच्या आवारात न होता कॉलेज ग्राउंडवर करावा लागत आहे। त्याचा त्रास शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो। कॉलेज ग्राउंडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने त्यांचा त्रास इतर नागरिकांना पण सहन करावा लागत आहे। बाजार समिती आवारात केवळ शुक्रवारी गुरांचा बाजार भरत जावा अशी कायद्यात तरतूद असताना कॅटल शेड हे कसायांना वापरण्यास देण्यात आल्याचे दिसते, कारण कॅटल शेडमध्ये प्रत्येक दिवशी गुरेढोरे बांधलेले दिसतात। कसायांचा तेथे सतत वावर असल्याचे दिसून येते। हे कसाई बाजार समितीच्या मागील दरवाजातून गुरेढोरे नेऊन बेकायदेशीरपणे विक्री करताना दिसून येतात। याचा अर्थ बाजार समितीत अशा गैर व बेकायदेशीर कृत्यांना साथ देऊन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप होत आहे। तरी बाजार समितीने बाजार समिती आवारातील राखीव व इतर जागेवरील तसेच कॅटल व इतर शेडमध्ये झालेले मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणे हटवून शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी लिलावासाठी स्वतःच्या हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात। कॅटल शेडचा वापर केवळ शुक्रवारीच गुराढोरांच्या लिलावासाठी करण्यात यावा। इतर दिवशी तो शेतकऱ्यांचा शेतमालासाठी राखीव ठेवण्यात यावा। जुने आरटीओ ऑफिस जवळील संरक्षण भिंत तोडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शॉपिंग सेंटर दुकाने शेड ताबडतोब नेस्तनाबूत करून संरक्षण भिंती चांगल्या मजबूत बांधण्यात याव्यात। मक्याचा लिलाव हा कॉलेज ग्राउंडवर न घेता बाजार समिती आवारातच झाला पाहिजे। यासाठी आरक्षण जागेसह दुकाने व शेड समोरील व रस्त्यांवरील झालेली सर्व अतिक्रमणे हटवून जागा मोकळ्या करण्यात याव्यात। हंगामी फळे जसे टरबूज, कैरी, अननस वगैरे लिलावासाठी राखीव शेडमध्ये झालेली अतिक्रमणे व अडथळे त्वरित हटविण्यात यावेत। गोवंश हत्या बंदी कायद्याचा भंग करणाऱ्या कसाई व बेकायदेशीरपणे गुरेढोरे विक्री खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी। त्यांना प्रोत्साहन देणारे कोणतेही कृत्य करू नये। वरील सर्व गोष्टी पाहता बाजार समितीत अनागोंदी व पक्षपातीचा कारभार सुरू असून भ्रष्टाचाराचाही वास येत आहे। तरी वरील प्रमाणे बाजार समितीने त्वरित कारवाई करावी। 10 दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागेल। त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास बाजार समिती संचालक मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, कळावे, असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी निखिल दादा पवार, बापू बच्छाव, भरत पाटील, बाळासाहेब खैरनार, विवेक वारुळे, शेखर दादा पगार, रामलिंग त्रिमुखे, सोमन्ना गवळी, गोटू भाऊ खरे, प्रदीपजी पहाडे, गोपालजी सोनवणे, गुलाबभाऊ पगारे, विलास गवळी, गणेश सोनवणे, सुनील उदीकर, दिनेश मांडवडे, जितेंद्र महाजन, प्रवीण पगारे, सुरेश गवळी, जीवन हिरे, सचिन पगारे, प्रकाश वाघ, अजय वाघ, भीमा गवळी, जितेंद्र देसले आदी शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाजार समितीच्या जागेवर मक्याचे, जनावरांचे, पशुपक्ष्यांचे जे लिलाव झाले ते न होता ते बाहेर बरेचसे जागेवर रस्त्यावर होता। त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो, शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होतं, चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत, अतिक्रमण देखील वाढलेले। बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले। त्यातल्या त्यात बाजार शेतकऱ्यांनी माल कसा विकायला आणायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आज ज्या ठिकाणी रस्ता चालण्यासारखा होता त्या ठिकाणी आज विकसितलाचं साम्राज्य झालंय।
ती भाजी मार्केट असेल, दूध मार्केट असेल, मका मार्केट असेल किंवा भुसार मार्केट असेल, कुठेही सोयी सुविधा नाही. शेतकऱ्यांना बाजार समिती आपली वाटावी यासाठी तुमच्या ज्या काही योजना असतील त्या योग्य प्रकारे राबवल्या जातील. बाजार समितीच्या या सर्व दखल कारभाराच्या विरोधात आम्ही आपल्याला निवेदन आणि विनंती करत आहोत की लवकरात लवकर या सगळ्या सोयी सुविधा तात्काळ पुरवाव्या. तिथलं चिखलाचं साम्राज्य काढावं, अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते निष्कासित करावं. बाजार समितीच्या आवाराबाहेर कोणत्याही प्रकारचा लिलाव होता कामा नये. बाजार समितीच्या वॉल कंपाऊंडची झालेली नासधूस ही तात्काळ दुरुस्त करावी. शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या योग्य प्रकारे उत्तम दर्जाची व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी आमची आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. आपण या ठिकाणी बाजार समितीचे सचिव म्हणून याची पूर्तता येत्या 8-15 दिवसात कराल आणि अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. या संदर्भात व्यापारी प्रतिनिधी म्हणून किंवा मार्केटचे इतर काही अंग आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपलं पाठीचे मनोगत व्यक्त करतो. या सर्व घटनाक्रमामध्ये जर बघितलं गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बाजार समितीमध्ये शेतकरीचा जो माल येतोय विक्रीसाठी त्याला विक्री करत असताना आपल्या बाजार समितीमध्ये रस्ते खोदून ठेवले. आता गेल्या 4-5 दिवसांमध्ये जो पाऊस पडतोय तिथे चिखलचं साम्राज्य झालेले. ज्या शेतकऱ्यांनी जो भाजीपाला आणलेला राहतो त्या भाजीपाल्याला सुद्धा तिथं जेव्हा विक्री करतात त्यावेळेस व्यापाऱ्यांना पूर्ण हेळसाट होते. शेतकरी आणि व्यापारींमध्ये बाजार समितीची जी सुविधा द्यायला पाहिजे त्या प्रमाणात दिली जात नाही. व्यापाऱ्यांना तिथं पाणीसुद्धा दिलं जात नाही आणि लेडीजला आणि बाहेरगावून जे व्यापारी येतात त्यांना तिथं टॉयलेट आणि बाथरूमचीही सुविधा करण्यात आलेली नाही. आणि ह्या बाजार समितीमध्ये 40 एकरचा इतका मोठा परिसर आहे. या परिसरामध्ये असे कॅटल शेड उभे करून ठेवलेले आहेत आणि आपण शुक्रवारी जो बाजार भरतो जनावरांचा तो पोलीस परेड मैदानावर भरतो. जे बाजार समितीने ती जागा घेतलेली का त्याचा खुलासा करावा. जर घेतली नसेल तर मग तिथं बेकायदेशीर विक्री होते आणि बाजार समितीच्या परिसरामध्ये बाहेरचे व्यापारी इथं शेड बनवून सण त्यांचे जनावर उभे करतात. म्हणजे हा जो प्रकार चालू आहे बाजार समितीचा हा एकदम घृणास्पद आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये जर या शेतकरीला आणि व्यापाऱ्यांना जर सुविधा भेटत नसतील तर बाजार समितीचे जे उद्दिष्ट आहे त्याला कुठंतरी काळीमा फासलेली आहे. तर आमची या सर्व प्रक्रियेमध्ये आज जे निवेदन देतोय त्याच्यामध्ये बाजार समितीच्या आपल्या परिसरामध्ये जे काही अतिक्रमण झालेले आहे ते संपूर्ण निष्कासित करण्यात यावं यासाठी तुम्ही मालेगाव महानगरपालिकेची सुद्धा मदत घ्यावी आणि जो काही अतिक्रमण इथं झालेले व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना जी तुम्ही सुविधा द्यायला पाहिजे त्या प्रमाणात तिथं आज मिळत नाही आहे. आमची निवेदनाद्वारे हीच विनंती आहे की तुम्ही सभापती आणि सचिव आणि आम्ही दुय्यम निबंधक सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे. तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर या सगळ्या गोष्टीची कारवाई झाली नाही तर आम्ही या बाजार समितीच्या परिसरामध्ये ताळा ठोको आंदोलन करणार आहोत. याची गंभीर दखल आपण घ्यावी आणि घेणार ही आम्हाला शाश्वती या निवेदनाद्वारे देण्यात येईल. सचिव साहेब, आज कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या कैवारी शेतकरी संघटनेचे सर्व नेते, मालेगाव शहरातील सर्व संघटना, सर्व सामाजिक संघटना, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, आम्ही 12 बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने असे संपूर्ण मालेगाव तालुक्यातील त्या शेतकऱ्याच्या जीवावर जे मार्केटचं दळणवळण चालू आहे त्या शेतकऱ्या राजाला 4 ते 5 वर्षापासून मार्केट कमिटी पैसा कमवते त्यांच्या जीवावर. आणि तो भूखंड तुम्ही सगळं संपूर्णपणे कसायांची म्हणा, गुराढोरावाल्यांची म्हणा, यातच कोणी जे गुराढोरांच्या व्यापाऱ्यांची म्हणा, या सगळ्यांचा लाड काय या मार्केट कमिटीमध्ये. शासन जो कायदा दिलेला आहे गोरक्षा हा जो कायदा झालेला आहे त्यानुसार मार्केट कमिटी का वागत नाही. आठवडे बाजार आपण एकच दिवसाचा भरला पाहिजे. आठवडे बाजार झाल्यानंतर कुठल्याही या ठिकाणी पशु पक्ष्यांची विक्री झाली नाही पाहिजे. मागच्या 1 महिन्यापूर्वी आपण फार चुकलेले आहात सचिव साहेब. 1 महिन्यापूर्वी रशियनचे व्यापारी येतात या ठिकाणी कत्तल खाण्यासाठी. तुम्ही त्यांना 1 दिवसासाठी बाजार भरून दिला आणि तो बाजार भरून दिल्यानंतर या ठिकाणी मीडियाने दखल घेतली. तरी तुम्हाला असं काही वाटत नाही का? मी तर या ठिकाणी डायरेक्टर बावडीला तुम्हाला सांगू इच्छितो, या गुराढोरांचा एवढा तळतळा घेऊ नका. गोरक्षा समिती आपलं काम करते. माननीय आविष्कारजी भुसे साहेबांनी देखील मार्केट कमिटीला आदेश दिला, निखिल दादा आणि जितू भाऊ यांनी या आठवड्यामध्ये
ह्या डायरेक्टर बॉडीनी तो आदेश झुगारून यांनी कसायांना पुन्हा बकरी ईदसाठी 1 महिन्याची परमिशन काढून दिली. म्हणजे शासन पेक्षा मोठी झाली काही बावडी. म्हणजे गुराढोरांचं तुम्ही जे तळतळा घेताय याचा तुम्हाला भरावा लागेल. जे गुराढोरा पशु पक्षींच्या बाबतीत जे तुम्ही वागताय हे भरावं लागेल. गोरक्षक समिती जर बघितली रात्री बिचारी 10-20 जनावरं पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालता आणि तुम्ही इथं हजारो जनावरं कत्तलीसाठी त्या कसायांना सलाटर हाऊस साठी मदत करता. म्हणून यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे, शेतकरी राजाचे कैवारी म्हणून आम्ही या शेतकरी राजाचा हा आरक्षण भूखंड होता. हा आरक्षण भूखंड कोणी दिला काय केलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आज तुमच्या हातात सत्ता आहे, पॉवर आहे. तुम्ही काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे. ज्याची छोटी मोठी दुकान असेल तर आक्षापोटी हे काढून घे ते काढून घे. एखाद्या निखिल दादा मागच्या आठवड्याला ते आमच्या तिथं भाजीपाला विक्रेत्याच्या बटाट्याच्या गोणीला लाथ मारते या सभापतींनी. म्हणजे ही कोणती मस्ती झाली तुम्हाला? ही काय इथे तुमची लँग्वेज वागण्याची की तुम्ही व्यापाऱ्याच्या मालाला लाथ मारता शेतकऱ्याच्या मालाला लाथ मारता. तर ही गोष्ट बरोबर नाहीये. हा सगळा भूखंड काढून म्हणजे दादा तो व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मालाला लाथ मारणाऱ्या सभापतींचा निषेध असो. शेतकऱ्यांच्या मालाला लाथ मारणाऱ्या सभापतींचा मनमानी करणाऱ्या सभापतीचा निषेध असो. मनमानी करणाऱ्या सभापतीचा निषेध असो. यासाठी मी सचिव साहेब तुम्हाला सभापती येणारे जाणारे या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करायची आहे. कायद्याने काम करा. आम्ही तुम्ही सगळं स्वागत करू कमिटीचं. आमची मागणी आता एक आहे, हा शेतकरी राजा ज्याच्या जीवावर दळणवळण चालू आहे, तालुक्याचे मार्केट चालू आहे, त्याचा माल त्या ठिकाणी उन्हात बसलेला, त्याला ना पाण्याची सोय ना कुठल्या हागण्या मुत्याची सोय, त्याला शौचालय देखील नाही त्या पटांगणावर. त्या गव्हर्नमेंटचं पटांगण पोलीस परेड मैदान आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. यांच्याकडनं एक तर मार्केट कमिटीकडनं भाडं वसूल करा नाही तर तात्काळ ते बंद करा. दुसरं आम्ही शेतकरी राजांना सांगू इच्छितो, आम्ही तुमचे कैवारी म्हणून या ठिकाणी निवेदन देण्याला आलेलो आहे. उद्या आम्ही मालेगाव महानगरपालिकेला देखील आम्ही निवेदन देणार आहेत की पोलीस परेड मैदानावर असंख्य लोक त्या ठिकाणी फिरायला येतात. मंत्री महोदय साहेबांनी एक चांगला जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी तयार केलेला आहे लोकांच्या आरोग्यासाठी. हे मार्केट कमिटी लोकांचं आरोग्य धोक्यात आणतंय. त्या ठिकाणी धूळ मट्टी उडती, ज्याला दमा वगैरे असला त्या माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो. आता जा तुम्ही 200 ट्रॅक्टर किमान कॉलेज ग्राउंड मैदान मक्याचे लागले माझ्या शेतकरी राजाचे. त्यांच्यासाठी आज सगळा भूखंड खाली करा आणि त्याची व्यवस्था करा. अन्यथा निखिल दादा पवार, शेखर दादा, विवेक वारोळे यांनी सांगितलेलं आहे की 15 दिवसात याची दखल न घेतली आमचा उद्योग शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन याच ठिकाणी आम्ही काय करू ते तुम्हाला दिसून जाणार आहे. या ठिकाणी शेखर दादा यांना विनंती करतो, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्या ठिकाणी ते हजर झालेले आपल्या याच्यामध्ये. त्यांनी शेतकऱ्यांची बाजूसाठी आणि व्यापाऱ्यांच्या बाजूसाठी मी मीडिया समोर त्यांना विनंती करतो. आज मालेगाव बाजार समितीमध्ये जी वाईट अवस्था मी माझ्या आयुष्यात, जे या बाजार समितीचे खरे जे मालक आहेत ते शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, यदाकचित माल 2 दिवस विकला गेला नाही तर त्या शेतकऱ्यांना राहण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था नाही. आणि जिथं सचिव बसतात, सभापती बसतात त्या कॅबिनमध्ये एसी, कूलर, थंड पाण्याची सोय. आणि जे खरोखर या बाजार समितीचे मालक आहेत त्यांना मात्र तुम्ही उन्हातानात कॉलेज ग्राउंडवर पाठवता, लाज वाटायला पाहिजे. म्हणून आम्ही या बाजार समितीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. एक लक्षात असू द्या, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सचिव साहेबांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही जसं आमच्या शेतकरी बांधवांना उन्हामध्ये बसवता तसं तुमची खुर्ची घेऊन आम्ही सुद्धा तुम्हाला उन्हामध्ये बसवू. आणि तुम्ही जर नाही खुर्ची दिली तर तुमची सुद्धा खुर्ची जाऊन टाकू. लक्षात असू द्या, आज शेतकऱ्यांचा उद्रेक. आज जर तुम्ही प्रत्येक वेळेस निवेदनं दिले पाहिजे, आंदोलनं केले पाहिजे, हेच आम्ही करायचं का? तुमची काही जबाबदारी आहे का नाही? गुलाब, माझं एक म्हणणे, जर इथं आपल्याला न्याय मिळाला नाही तर जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. जे इथं आपल्याला न्याय देऊ शकत नाही. जर यांना आज वाटलं असतं तर ही परिस्थिती झाली नसती. म्हणजे गुरं ढोरं बांधायला आणि विकायला इथं जागा आहे. आणि जो शेतकरी खरा मालक आहे राज्याच्या देशाचा, त्यांना मात्र पाण्या पावसामध्ये उन्हातानात त्या कॉलेज ग्राउंडवर माल विकावा लागतो. लाज वाटायला पाहिजे बाजार समितीला. आणि एक लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपण काही बाजार समितीमधले लोक शेतकरी इथं माल विकायला जातात, तिथं जवळच ईदगाह आहे. लक्षात असू द्या, उद्या जर काही त्याला धोका पोचला त्या ईदगाहला, त्याची काही छेडछाड झाली, कळत न कळत काही विटंबना झाली, याची सर्वस्वी जबाबदार सचिव,
सभापती आणि जिल्हा उपनिबंधक आणि तालुका उपनिबंधक राहतील याची दखल घ्यावी. याची आम्ही जबाबदारी घेणार नाही. उद्या जर इतक्यावर काही राडा झाला, काही कळत न कळत त्याची काही विटंबना झाली, त्याला सर्वची जबाबदारी ही बाजार समिती असेल, सचिव असतील, लक्षात असू द्या. आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा. जर हे अतिक्रमण लवकर काढलं नाही तर आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही स्वतः कुदळ पावडी घेऊन हे सगळे अतिक्रमण तोडून टाकू. तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल. आमची तयारी आम्ही आमच्या बायकाचे सांगितले 6 महिना वाट पाहावं नाही पाहिजे. पण या अतिक्रमण काढल्याशिवाय शेतकरी राजाने इथे बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत. आज शिवभोजन तुम्ही खोलून ठेवले शेतकऱ्यांसाठी. अहो पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. आहे काही ते शिवभोजन चालू. एवढी दुर्गंधी वास येते, अशी लाज वाटते आपल्याला. तुम्ही तुमच्या कॅबिन स्वच्छ, त्याच्यामध्ये एसी, त्याच्यामध्ये छान छान टेबल, खुर्च्या, कूलर आणि सगळी तुम्हाला व्यवस्था. आणि जो माझा शेतकरी मायबाप आहे त्याला तुम्ही उन्हामध्ये बसवता. अक्षय संडास सारखा वास येतो. लाज वाटायला पाहिजे. येतोय का नाही वास? मग एवढी दुर्गंधी येते, मग तुम्ही इथं राहत नाही का? हा आमचा उद्रेक आहे. मी जास्त बोलणार नाही, परंतु याच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर तुमची खुर्ची मात्र आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. आणि आम्ही गनिमी काय आणि कुठून घुसून कसे घुसू हे बी तुम्हाला कळणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांच्या मालाला लाथ मारणाऱ्या सभापतींचा, शेतकऱ्यांच्या मालाला लाथ मारणाऱ्या सभापतींचा, त्या मार्केट कमिटीचा, त्या बाजार समितीचा. आज कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव या ठिकाणी बाजार समिती मुख्य कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. निवेदन देण्याचं कारण असे की गेल्या काही महिन्यापासून सत्ता बदलली आणि सत्ता बदललीनंतर आक्षापोटी काही व्यापाऱ्यांवर, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आक्षापोटी कारवाई होत आहे. कारवाई होण्याचं कारण विचारलं, काही प्रोजेक्ट आहे का, काही कंडिशन आहे का, काही करताय का, काही उत्तर नाही. त्यात मार्केट कमिटीची परिस्थिती अशी आहे की आजची परिस्थिती वाईट आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती. तरी आक्षापोटी कुठलाही काही प्रोजेक्ट नाही. मार्केट कमिटीची परिस्थिती जर बघितली तर कोपऱ्यात एक शौचालय आहे, त्या ठिकाणी अक्षरशः 10 बाय 15चा स्लॅब पडून गेलाय. दुर्दैवाने काही घटना घडल्या असेल तर मार्केट कमिटीला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्या तक्रारी करतोय. तिथं काही मार्केट कमिटी बोंब पाडत नाही, डायरेक्टर बावडी बोंब पाडत नाही. पण छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आक्षापोटी आपल्या हातात सत्ता असल्यामुळं काही दमबाज्या करायच्या. म्हणून त्या निमित्ताने आज शेतकरी राजा जो गेल्या 3 ते 4-5 वर्षापासून कॉलेज ग्राउंड मैदानवर त्याचा शेतमालाचा निलाव होतोय. अरे बाबांनो, मला तुम्हाला एक सांगणं आहे, चांगलं काम करण्याची संधी तुमच्या हातात दिलेली आहे आणि ते त्या संधीचं सोनं करा. हा सगळा भूखंड बेकायदेशीरपणे तुम्ही लाटून ठेवलेला आहे. तो आरक्षण भूखंड त्यात काढा. त्या शेतकरी राजाचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी लावण्याची त्याला व्यवस्था करा. तो मध्ये असला त्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती, त्याला शौचालयाची व्यवस्था होती. शिवभोजन जर त्याला निलाव लेटबीट झाला काही कारणास्तव त्याला जेवणाची व्यवस्था होती. म्हणून शिवभोजन मध्ये, शौचालयाची जागा मध्ये, शेतकरी राजा बाहेर. म्हणून काम करताना भान ठेवलं पाहिजे. आपण सभापती आहात, आपण काम कसं केलं पाहिजे, काम काय केलं पाहिजे. स्वच्छ चरित्राने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम करण्याची तुम्हाला संधी. त्याच पाठोपाठ व्यापारी, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना उठायचं, त्रास द्यायचा. व्यापाऱ्यांच्या नावावर जर चोरचा शिक्का लावून टाकलाय तुम्ही, उठायचं. आता मागच्या आठवड्यात एक कंडिशन बघितली आम्ही. अरे समजून सांगा, तुम्ही वैयक्तिक अंगावर का घेता? त्यांना कायदेशीर जो व्यापारी चुकला असेल त्यांना नोटीस द्या, त्याला समजून सांगा. बाजार समितीचं नुकसान होतंय, आर्थिक नुकसान होतंय बाजार समितीचं, किंवा कुठल्या गोष्टीचं नुकसान होतंय. ते नुकसान तुम्हाला भरून आणि बाजार समितीत भरपाई करावं लागेल. एका आमच्या चांगल्या व्यापाऱ्यांचा निलाव होतो. आता 10 बाय 20च्या गाड्यामध्ये निलाव होतो का कुठल्या शेतमालाचा? त्याच्यामुळे ते शेडमध्ये लावले जातो. शेडमध्ये ट्रॅफिक जाम झाले असेल, तुमच्याकडे तक्रार आली असेल, तिथे जाऊन ती तक्रारचं निवारण करा. ते सोडून त्या शेतकऱ्याच्या, म्हणजे माल तो शेतकरीचाच होता ना, व्यापाऱ्याच्या शेडमध्ये जरी लागलं, त्या व्यापाऱ्याच्या मालाला लाथ मारली. म्हणजे ही कोणती पॉलिसी आहे तुमची? इतकी सस्त्याची मस्ती का तुम्हाला? आणि कुठलीही गोष्ट झाली की मी माझा बापाचा पोटचा नाही,
त्याची गवाही देण्याची तुम्हाला काही गरज नाही. तर शेतकरी राजाचा हितकैवारी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. तसंच व्यापाऱ्यांना आज प्रचंड या भाजी मार्केटमध्ये त्रास होतोय. मान्सून चालू झालेला आहे, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू जात असताना यांनी रस्ते खोदून ठेवले. शेतकरी राजा, माझ्याकडे फोटो तुम्हाला देतो मी मीडियाला, शेतकरी राजाचे वाहन फसलेले आहेत. त्या ठिकाणी त्याला जाऊन मदत दिली पाहिजे. त्या ठिकाणचा विषय जो आहे तो मार्गी लावला पाहिजे. शेतकरी राजाला रात्री माल लावलेला लाईटची व्यवस्था तुम्ही करू नाही शकत. शेतकरी राजासाठी सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत त्याची चांगली तुमच्याकडे व्यवस्था नाही, काही दुर्घटना घडली तर. म्हणून मार्केट कमिटीमध्ये काम करण्याचा इतका वाव आहे तुम्हाला, तर माझी कळकळीची विनंती आहे. आज फक्त आम्ही लग्न आणि मांडवांची फार घाई गर्दी असताना शेतकरी राजाचे देखील 100 वाहन या ठिकाणी कॉलेज ग्राउंडवर आज निलाव होतोय. तर शेतकरी राजा आम्ही सगळंपणे आपल्याला 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 10 दिवसाच्या आज या सगळ्या भूखंडांवर कारवाई जर नाही झाली तर आम्ही या ठिकाणी सचिवांना आणि संपूर्ण संचालक मंडळाला इशारा देऊ इच्छितो की तालुक्यातला शेतकऱ्याला विश्वासात घेऊन, मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन या ठिकाणी एक मोठं जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. आम्ही सर्व शेतकरी हितचिंतकांनी या ठिकाणी निखिलभाऊ पवार असतील, शेखरदादा पगार असतील, विवेकभाऊ वारोळे असतील, वालाभाऊ खैरनार असतील, असे असंख्य सर्व संघटनांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. या ठिकाणी सचिवांना व उपनिबंधक साहेबांना आम्ही निवेदन दिले. निवेदनात जर कारवाई नाही झाली तर आमचा उद्रेक येणाऱ्या 10 दिवसात तुम्हाला दिसून जाईल, असं मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इशारा देऊ इच्छितो.